नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा आणि विषय सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाच्या पहिल्या या तासिकामध्ये आपण पाहणार आहोत पहिलं प्रकरण, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. या प्रकरणामध्ये या तासिकामध्ये जैव विविधता म्हणजे काय व वर्गीकरणाची आवश्यकता हे घटक पाहणार आहोत. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी विचारात घेतलेले निकष पाहणार आहोत. तर हे घटक आपण ह्या आजच्या तासिकामध्ये अभ्यासणार आहोत. तर चला आजची तासिका सुरू करू आपण. तर सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हे जे पहिलं प्रकरण आहे सामान्य विज्ञानचं, तर त्याच्यामध्ये थोडक्यात आपण इतिहास त्याचा बघू वर्गीकरणाचा. तर 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी काय केले, सजीवांचे दोन सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. 1735 मध्ये कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने की वनस्पती आणि प्राणी असे दोन सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. आणि इसवी सन त्याच्यानंतर 1866 मध्ये हेकेल यांनी तीन सृष्टीमध्ये वर्गीकरण केलं आहे. तर पहिलं वनस्पती आणि प्राणी हे अगोदर 1735 मध्ये वर्गीकरण केलेलंच होतं. त्याच्यामध्ये नवीन एक प्रोटिस्टा नावाची सृष्टी हेकेल याने 1866 मध्ये ऍड केली आहे. आणि म्हणजे एकूण तीन सृष्टी झालेल्या आहेत. तर ह्या तीन सृष्टी नंतर जसं त्यांचा अभ्यास वेगवेगळ्या सजीव आणि सूक्ष्मजीवांचा अभ्यास व्हायला लागला, तसतसं त्याच्यामध्ये संशोधन व्हायला लागलं. आणि 1825 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवाचे दोन गट आपल्याला सांगितले की आदि केंद्रकीय सजीव आणि दृश्य केंद्रकीय सजीव. म्हणजे ज्यांचे केंद्रक दृश्य असते त्यांना दृश्य केंद्रकामध्ये टाकले आणि ज्यांचे केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही त्यांना आदि केंद्रकामध्ये टाकले. आणि असे सजीवांचे दोन गट त्याने केले. वेगवेगळे शास्त्रज्ञांनी सगळ्या सजीवांचा सूक्ष्मजीवांचा अभ्यास करून त्यांनी आपल्याला आपल्या समोर वर्गीकरण ठेवले आहे. 1925 मध्ये चॅटन यांनी वर्गीकरण केल्यानंतर 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांचे चार सृष्टीमध्ये वर्गीकरण केले की कोणत्या, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी असे चार सृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. संपूर्ण ही सृष्टी चार गटामध्ये विभागलेली आहे. म्हणजे हे जे 1735 मध्ये जे वर्गीकरण केलं होतं कार्ल लिनियस नावानं, कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने की वनस्पती आणि प्राणी असे दोन गट पाडलेले होते. तेच दोन गट शेवटपर्यंत राहिलेले आहेत. फक्त त्याच्यात नवीन गट काय केलेले आहेत, जोडल्या गेलेले आहेत. तर 1866 मध्ये प्रोटिस्टा आणि 1938 मध्ये मोनेरा असे एकूण चार गट झालेले आहेत. तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय केलं की अभ्यास करून ह्या सजीव सृष्टीचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 1735 पासून ते 1938 पर्यंत चार गट माहीत झालेले आहेत. आणि नंतर ही जी व्हिटाकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे यानं सजीव सृष्टीचे 5 गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे की हे वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा, मोनेरा याशिवाय अजून एक व्हिटाकर यांनी 5वा गट मांडलेला आहे. तर पंचसृष्टीमध्ये ह्या सजीव सृष्टीचं पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर इथं आपण काय बघितलं ह्या तासिकामध्ये, तर वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेले सृष्टीचं वर्गीकरण विभागणी केलेली पाहिलेली आहे. तर आता आपण थोडक्यात जैव विविधता
म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेऊ आणि नंतर मग आपण पुन्हा वर्गीकरणाकडे वळू. 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वी, जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव किती 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवर म्हणजे जमीन आणि समुद्र ह्या दोन्हीचं एकत्र वर्गीकरण केलं तर 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत, म्हणजे आपल्याला माहीत आहेत असं म्हणता येईल की ह्या जनगणनेनुसार ही आकडा 2011च्या जनगणनेनुसार हा आकडा महत्वाचा आहे. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्याची म्हणजे गटात विभागणी व्हायची गरज आहे. अशी गरज भासू लागली आपल्याला की एवढ्या मोठ्या संख्येनं जर सजीव ज्ञात असतील तर त्यांचं गटागटानं वर्गीकरण, गटाचे पुन्हा उपगट करून वर्गीकरण, त्याच्यातले भेद आणि साम्य हे लक्षात घ्यावं लागणार आहेत. तर सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट आणि उपगट असे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला आपण जैविक वर्गीकरण असं म्हणतो. सजीव जर बघितले तर प्रत्येक सजीवामध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते, त्याबरोबरच त्याच्यामध्ये साम्य पण पाहायला मिळतं. साम्य आणि फरक हे लक्षात घेऊन आपण काय की वर्गीकरण करते वेळेस गट आणि उपगट बनवलेले आहेत आणि ह्या सजीवांचे गट आणि उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला आपण जैविक वर्गीकरण असं म्हणतो. रॉबर्ट व्हिटॅकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे यानं हे अमेरिकन परिस्थिती तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत आणि यांनी 1969 मध्ये सजीवांचे काय केलेले आहेत, सगळ्या सजीवाला 5 सृष्टीमध्ये विभागलेलं आहे. त्याला पंचसृष्टी असं आपण म्हणतो. रॉबर्ट व्हिटॅकर यांनी 1969 मध्ये विभागणी केलेली आहे. तर चला बघू आपण की रॉबर्ट व्हिटॅकर यांनी वर्गीकरण करत असताना कोणचे निकष विचारात घेतलेले आहेत. तर रॉबर्ट व्हिटॅकर आजही आपण रॉबर्ट व्हिटॅकर यांनी ह्या सृष्टीचे जे पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे ते अभ्यासतो. तर त्याने अभ्यास करत असताना किंवा हे वर्गीकरण करत असताना कुठले निकष डोळ्यासमोर ठेवून वर्गीकरण केलेले आहे, तर हे पेशीची जटिलता, या अगोदरच आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी असं वर्गीकरण याच्या अगोदरच्या एका शास्त्रज्ञांनी केलेले आपण पाहिलेले आहे की तेही निकष लक्षात घेतला व्हिटॅकर यांनी. सजीवांचे प्रकार म्हणजे एक पेशी आहेत का ते बहुपेशी आहेत हेही निकष त्यांनी विचारात घेतला. पोषणाचे प्रकार, त्यांचं स्वयंपोषी आहेत का परपोषी आहेत तेही त्यांनी लक्षात घेतला. म्हणजे स्वयंपोषी आहेत तर प्रकाश संश्लेषण करतात का, कवके परपोषी आहेत त्याच्यामध्ये मर्तोपजीवीतून पण आलेला अन्न शोषण करत असतात. परपोषीमध्ये मर्तोपजीवी आहेत काही म्हणजे जे मृत शरीरावर आपली उपजीविका भागवतात. तर काही प्राणी पण आपण पाहतो जे की परपोषी आहेत, ज्याला भक्षण इतर सजीवांना करतात ते. तर ह्या वेगवेगळ्या पोषणाच्या पद्धती लक्षात घेतलेल्या आहेत व्हिटॅकर यांनी वर्गीकरण करत असताना. आणि मग हे वर्गीकरण करत असताना अजून चौथी काय बघितलं त्यानं, तर जीवन पद्धती बघितली. म्हणजे उत्पादक, वनस्पतीला आपण उत्पादक म्हणतो, हरित वनस्पती याला आपण उत्पादक म्हटलेलं आहे, भक्षक, विघटक, ह्या सगळ्या निकषाचा विचार करून व्हिटॅकर यांनी वर्गीकरणात केलेले आहे आणि ह्या सजीव सृष्टीला पंचसृष्टीमध्ये विभागणी केलेली आहे. तर म्हणजे त्याच्यामध्ये वर्गाणू
शी संबंधित असलेले काही आदिकेंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय, एकपेशीय, बहुपेशीय अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून विटाकर यांनी या सजीव सृष्टीचं पंचसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. तर हे पंचसृष्टी जी विटाकर यांनी पंचसृष्टी आपल्याला सांगितलेली आहे, ती पंचसृष्टी काय आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. तर हे सजीवाचे दोन गट केलेले आहेत, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. ह्या आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे दोन गट पाडल्यानंतर आदिकेंद्रकीमध्ये एक पेशीमध्ये सृष्टी मोनेरा. ह्या मोनेरा सृष्टी नंतर मोनेरा सृष्टीनंतर हे झाले आदिकेंद्रकी, ज्यांचे केंद्रक स्पष्टपणे दिसत नाही त्यांना आपण आदिकेंद्रकीमध्ये टाकलेले आहेत. आणि असे एक पेशीयच प्राणी आहेत ज्यांची सृष्टी मोनेरा आहे. आता दृश्य केंद्रकीय म्हणजे ज्यांचे केंद्रक आपल्याला स्पष्टपणे दिसतात. ते एक म्हणजे केंद्रक बघायचं असेल तर त्याच्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि सूक्ष्मदर्शकाखालीच आपल्याला हे पाहता येईल. म्हणजे साध्या डोळ्यानं आपल्याला ते पाहता येणार नाहीत. तर एकपेशी आणि बहुपेशी असे दोन आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर एकपेशी आणि बहुपेशीय, एकपेशीमध्ये प्रोटिस्टा म्हणजे नंबर 2 ची सृष्टी जी की आपल्याला विटाकरने सांगितलेली आहे आणि याचा मोनेरा आणि प्रोटिस्टचा अगोदरच शास्त्रज्ञांनी उल्लेख केलेला आहे. तर ते अगोदर अभ्यास केलेल्या सर्व शास्त्रज्ञाचा जे निकष आहेत ते विटाकर यांनी निकष समजावून घेऊन मग नंतर सजीवांचं वर्गीकरण पंचसृष्टीमध्ये केलेलं आहे. तर आदिकेंद्रकीय एकपेशी याच्यामध्ये मोनेरा, दृश्य केंद्रकीयमध्ये दोन भाग पाडले त्यानं, एक पेशी आणि बहुपेशी. एक पेशीमध्ये प्रोटिस्टा आणि बहुपेशीचे पुन्हा 3 गट पाडलेले आहेत. तर 3 गट कोणचे आहेत तर कवक, वनस्पती आणि प्राणी अशा 3 सृष्टीमध्ये बहुपेशींचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये कवकांना पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण न करणारे यांना कवकामध्ये टाकलं. कारण पेशीभित्तिका, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचा जर आपण अभ्यास केला तर वनस्पती पेशीला 2 बाहेरचे आवरण आहेत, पेशीभित्तिका आणि पेशीपटल असे 2 आवरण आहेत. तर प्राणी पेशीला एकच आवरण आहे, पेशीभित्तिका नाहीये. तर हे जर बघितलं आपण तर अशा प्रकारची प्राणीची पेशी आहे. आणि वनस्पतीची जर बघितली आपण तर वनस्पतीचे आपल्याला असे 2 आवरण पाहायला मिळतात. हे याला पेशीभित्तिका म्हणतो आणि याला पेशीपटल किंवा पेशीपटल म्हणता येईल. तर पेशीपटल ही जी प्राणी आहे ह्या प्राण्यांच्या पेशीमध्ये पाहायला मिळतं आणि ही जी आहे ही वनस्पती पेशी, ह्या वनस्पती पेशीमध्ये मात्र 2 आवरण पाहायला मिळतात. कवकामध्ये पेशीभित्तिका आहे म्हणजे 2 आवरण आहेत परंतु ते प्रकाश संश्लेषण करत नाहीत. वनस्पतीमध्ये मात्र पेशीभित्तिका आहे आणि प्रकाश संश्लेषण नावाचं प्रक्रिया पण ते करतात आणि प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया केल्यामुळं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि वनस्पती ही जी 5वी सृष्टी आहे याच्यामध्ये पेशीभित्तिका आपल्याला पाहायला भेटत नाही, एकच पेशीपटल, एकच आवरण आपल्याला पाहायला भेटतं. तर प्रकाश संश्लेषण म्हणजे काय तर प्रकाश संश्लेषण म्हणजे हरित वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्या क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो. आणि या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी 4 घटकाची आवश्यकता आहे. एक कार्बन डायऑक्साईड जे की वनस्पतीला वातावरणातून मिळतं, दुसरं पाणी जे की मुळाद्वारे पाणी वनस्पती शोषण करतात, सूर्यप्रकाश वनस्पती सर्व सूर्यप्रकाशात वाढतात आणि नंबर 4था घटक आहे ते म्हणजे वनस्पतीमध्ये असलेलं हरित लवके.
ह्या 4 घटकाच्या साह्यानं वनस्पती प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया करते आणि त्याला पेशीभित्तिका आहे आणि प्रकाश संश्लेषण नावाची क्रिया करते. अशांचा जो चौथा गट आहे वनस्पती सृष्टी आणि 5वी आहे प्राणी सृष्टी. प्राणी सृष्टीमध्ये पेशीभित्तिका नाहीये आणि प्राणीच्या पेशी जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला हरितलौकीही पाहायला भेटत नाहीत. त्यामुळे आपण अन्न तयार करू शकत नाही. तर रॉबर्ट व्हिटॅकर यांनी 5 सृष्टी ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या 5 सृष्टी कोणत्या कोणत्या तर त्या आपल्याला सांगता येतात की मोनेरा, प्रोटिस्टा, कवक, वनस्पती आणि प्राणी अशा 5 सृष्टीमध्ये व्हिटॅकर यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर मला वाटतंय की जैवविविधता आणि वर्गीकरण हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये व्हिटॅकर नावाचा जो शास्त्रज्ञ आहे रॉबर्ट व्हिटॅकर यांनी जे पंचसृष्टीमध्ये तर पहिली मोनेरा. तर विद्यार्थी मित्रांनो की ह्या मोनेराचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शक ची गरज पडणार आहे आणि हे सूक्ष्मदर्शक याची थोडक्यात ओळख करून घेऊ आपण. इथं याला आपण नेत्रिका म्हणतो, इथं आपण नेत्र ठेवत असतो, याला पदार्थिका म्हणतो, पदार्थिका भिंग. इथं याच्या खाली म्हणजे जे काही काचपट्टी आहे ती काचपट्टी ठेवलेली असते. ही बैठक ज्याला काचपट्टी ठेवण्याचं ठिकाण असं म्हणतो आणि हा जो लाईट आहे इथून हे जे मिरर आहे ह्या मिररनं याच्यातून आपण प्रकाश टाकत असतो आणि हिला आपण म्हणजे हँडल ज्याला आपण म्हणतो याला आपण हातानं धरायचं आहे खट्ट. आणि हे जे 2 स्क्रू आपल्याला पाहायला मिळतात हे महत्वाचे. हे स्क्रू आपल्याला हे खालीवरी घेण्यासाठी आणि योग्य ठिकाणी स्पष्ट दिसेल तिथं थांबायचं आणि फायनल ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा छोटा स्क्रू आहे. तर अशा प्रकारे हे सूक्ष्मदर्शक आपल्याला ह्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यातले जे वेगवेगळे पार्ट आहे ते थोडक्यात आपण समजून घेतले आहेत. तर ह्या पार्ट आपल्याला लक्षात आले असताल की कुठं काचपट्टी ठेवायची, कुठं नेत्रिका लावायची. तर ह्या नेत्रिकाच्या ठिकाणी नेत्र लावायचं आणि ह्या बैठकमध्ये काचपट्टी ठेवायची. तर चला एक स्वच्छ काचपट्टीवर थोडंसं दही किंवा ताकाचं अगदी लहानसा थेंब तुम्ही काय करा घ्या. अगदी लहानसा थेंब आपण काय करायचं आहे घ्यायचं आहे आणि त्यात थोडे पाणी मिसळायचं आहे आणि पाणी मिसळून विरल केलं त्याला त्या द्रावणाला थोडंसं विरल करायचंय. विरलन झालं ते की त्यावर एक आच्छादन काच म्हणजे पातळ एक काच असते, आच्छादन काच असं तिला म्हणतो आपण, ते आच्छादन काच ठेवायचं आणि मग सूक्ष्मदर्शक खाली या काचपट्टीचं आपण काय करायचं निरीक्षण करायचं. ह्या ठिकाणी आपल्याला काचपट्टी ठेवायची आणि त्या काचपट्टीचं निरीक्षण करायचं. तर तुम्हाला काय दिसते तर तुम्हाला ह्या काचपट्टीमध्ये काय दिसेल तर यातील हालचाल करणारे अगदी लहान कडीसारखे सूक्ष्म जीव आपल्याला पाहायला मिळतात. तर ते सूक्ष्म जीव कोणचे आहेत तर लॅक्टोबॅसिलिया नावाचे सूक्ष्म जीव असतात ते की आपल्याला ह्या दह्याच्या किंवा ताकाच्या पाण्यामध्ये आपल्याला आढळतात, जे की मोनेरा या सृष्टीमध्ये त्यांचा समावेश होतो आणि मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या सजीवांचा व नीलहरित शेवाळांचा समावेश केलेला आहे. त्या वेगवेगळ्या आकृत्या कशा प्रकारच्या मोनेरामध्ये आहेत सूक्ष्मजीवांच्या त्या इथं आपल्याला ज्या सूक्ष्मदर्शक खाली पाहायला मिळतात ते दाखवलेल्या आहेत. तुम्ही जर सूक्ष्मदर्शक खाली बघितलं तर आपल्याला मोनेरा मध्ये ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या पाहायला मिळतात की यामध्ये काही गोलाकार आहेत, काही दंडाकार आहेत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म जीव आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सारे सूक्ष्म जीव मोनेरामध्ये येतात. तर दुसरी सृष्टी आहे, चला आपण दुसरी सृष्टी पाहू. ही मोनेराची काही लक्षणं
त्या अगोदर पाहू. दुसरी सृष्टीकडे जाण्याच्या अगोदर मोनेरा ही जी आता पाहिली आपण की या मोनेराची काही उदाहरणं आणि काही आकृत्या बघितल्या, कशा आकाराने कसे दिसतात मोनेराचे. मोनेरा या याच्यामध्ये सृष्टीमध्ये मोडणारे सूक्ष्मजीव, तर त्याची लक्षणं बघा. ते सर्व कशा आहेत, एकपेशी आहेत. याच्यामध्ये काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषीही आपल्याला पाहायला मिळतात. आधी केंद्रके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात, असं आपल्याला काही पाहायला मिळत नाही. त्याच्यामध्ये पेशी अंगके नसतात आणि प्रद्रव्य किंवा पटलबद्ध केंद्रक पण नसतं त्याच्यामध्ये. त्याला आपण आधी केंद्रकी असं म्हणतो. म्हणजे सगळे आपल्याला दोन प्रकार पाहिले आपण सजीवांचे, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. याच्यातलं कुठलं तर मोनेरा हे आधी केंद्रकीमध्ये येतं. काही त्याच्यातले स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत आणि सर्व सजीव मात्र त्याच्यामध्ये एक पेशी आपल्याला मोनेरामध्ये पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांनो, की मोनेरा यांची ही 3 लक्षणं लक्षात ठेवा. दुसरी सृष्टी आपण पाहू. तर चला दुसऱ्या सृष्टीसाठीही आपल्याला दुसरी सृष्टी आहे आपली प्रोटिस्टा. प्रोटिस्टा नावाची जी दुसरी सृष्टी आहे, ह्या सृष्टीमध्ये पण आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा उपयोग घ्यावा लागणार आहे. की सूक्ष्मदर्शक खाली काचपट्टी ठेवूनच ह्या सूक्ष्म जीवांचं निरीक्षण करावं लागणार आहे. एखाद्या डबक्यातील कुठलेही तुमच्या जवळपास असलेलं पाणी बऱ्याच दिवसापासून साठलेलं आहे, त्या साठलेल्या पाण्याचा फक्त एक थेंब काचपट्टीवर ठेवायचा आणि त्या काचपट्टीवर काय करायची, ती काचपट्टी सूक्ष्मदर्शक खाली ठेवून तिचं निरीक्षण करायचं. आजूबाजूला कुठेही पाणी बरेच दिवस झालं साठलेलं आहे, असं साठलेल्या पाण्याचा फक्त एक थेंब काचपट्टीवर ठेवा आणि निरीक्षण करा. तर तुम्हाला काय मिळेल की अनियमित आकाराचे सूक्ष्म जीव हालचाल करत असताना पाहायला मिळतात. ते सर्व सूक्ष्मजीव म्हणजे कोण आहेत तर ते अमिबा आहेत. आणि आपल्याला माहित आहे की तुम्ही कशी आकृती काढली अमिबाची की तिची आकार निश्चित नाही. म्हणजे अनियमित आकाराचे जे काही सूक्ष्मजीव पाहायला मिळतात ते आपले सगळे अमिबा आहेत आणि त्या सर्वांचा समावेश प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये केलेला आहे. तर प्रोटिस्टा आपल्याला अमिबा तिच्यामध्ये येतो आणि हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. तर सूक्ष्मदर्शक हे महत्वाचं आहे. याच्यातले सगळे घटक आपण अगोदरच्या याच्यामध्ये पाहिले तर हे सूक्ष्मदर्शक आपण नेहमी हाताळू लागलो की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतील. तर चला बघू आपण प्रोटिस्टाची काही लक्षणं. प्रोटिस्टाची काही लक्षणं पाहू आपण. तर प्रोटिस्टांची लक्षणं काय आहेत तर प्रोटिस्टा ही जी सृष्टी आहे याच्यामध्ये एक पेशी असून पेशीत काय असतं, पटलबद्ध केंद्रक असतं. म्हणजे आपली ही जी काही पेशी आहे ह्या पेशीमध्ये मध्य जे केंद्रक असतं, ह्या केंद्रकाला एक प्रकारचं पटल असतं, त्याला म्हणायचं पटलबद्ध केंद्रक असतं. तर प्रचलनासाठी छेदनपात किंवा रोमके आपल्याला पाहायला मिळतात. हे अमिबामध्ये हे छेदनपात पाहायला मिळतात, तर हे पॅरामेशियम मध्ये आपल्याला रोमके पाहायला मिळतात. तर हे पण रोमक्यामध्येच मोडतं. तर पॅरामेशियम, रोमके हे आपल्याला हालचाल करण्यासाठी किंवा प्रचलन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी याचा उपयोग होतो आपल्याला प्रचलन करण्यासाठी. याच्यामध्ये काही स्वयंपोषी आहेत. युग्लिना, हेलेक्स पेशीत आपल्याला हरितलौके पाहायला मिळतात. त्याच्यामुळे ती काय आहेत, स्वयंपोषी आहेत. तर काही आपल्याला परपोषीही पाहायला मिळतात, जसं की अमिबा आहे, पॅरामेशियम आहे. इथं तुम्हाला 2 चित्र दाखवलेले आहेत की अमिबा, पॅरामेशियम हे परपोषीमध्ये येणारे आहेत. तर युग्लिना हे स्वयंपोषीमध्ये येणारं उदाहरण
आहे आणि हे स्वयंपोषी आणि परपोषी हे दोन्ही आपल्याला प्रोटिस्टामध्ये पाहायला मिळतात. तर प्रोटिस्टामध्ये काय आहे की एक पेशी आहे. मोनेरामध्ये बी एक पेशी होते, पण मोनेरात काय होतं तर पेशीत पटलबद्ध केंद्रक नव्हतं. तर प्रोटिस्टामध्ये काय आहे तर पटलबद्ध केंद्रक असतं. तर ही मोनेरा आणि प्रोटिस्टा ह्या दोन्हीची लक्षणं आपण पाहिलेली आहेत आणि थोडक्यात समजावून घेतलेली आहेत. तर तिसरी सृष्टी आपण बघू. तिसरी सृष्टी कवक. यासाठी आपल्याला मात्र सूक्ष्मदर्शकाची गरज पडणार नाही. हे पाहण्यासाठी आपल्याला साध्या डोळ्यानं पाहता येईल. सूक्ष्मदर्शकाची इथं गरज पडणार नाही. कुठलाही पावचा किंवा भाकरीचा तुकडा थोडा ओलसर करावा आणि एका डब्बीत ठेवून तिला झाकण लावून ठेवावा. काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर जेव्हा तुम्ही डब्बी उघडीताल तेव्हा त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाळलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे पावसाळ्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बुरशी आली असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये. तर ती बुरशी म्हणजेच काय आहे तर ते कवक आहेत. पांढऱ्या रंगाचे तंतू जर बघितले आपण तर त्याला आपण बुरशी म्हणतो. तर ही आपल्याला साध्या डोळ्यानेही पाहता येते. परंतु त्याचा जर आपल्याला बारकाईने खूप अभ्यास करायचा असेल तर त्या बुरशीला काय करावं लागेल आपल्याला एका काच पट्टीवर ठेवून त्याचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करावं लागणार आहे. तेव्हा आपल्याला त्या बुरशीतले वेगवेगळे घटक पाहायला मिळतात. याला बीजाणुधानीधर म्हणतात, ज्याच्यामध्ये असंख्य बीजाणू असतात आणि ते फुटल्यानंतर हवेमध्ये ते पसरतात आणि हवेमधले पसरलेले जे बीजाणू आहेत हे बीजाणू वेगवेगळ्या ओलसर ठिकाणी म्हणजे पावचा किंवा म्हणजे खाद्यपदार्थावर जमा होतात. थोडक्यात काय म्हणायचं की खाद्यपदार्थावर हे जीवाणू हे बीजाणू बसतात आणि तिथं फैलाव होतो त्याचा आणि असे बारीक तंतू कापसासारखे तंतू आपल्याला तिथं पाहायला मिळतात. तर याची लक्षणं काय आहेत तर ते पाहू आपण की हे कवक सृष्टीत परपोषी आहे, असंश्लेषी म्हणजे हे अन्न तयार करू शकत नाहीत आणि दृश्य केंद्रकीय सजीवांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. की दृश्य आणि आधी केंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय असे दोन प्रकार पाळलेले जे आहेत आपण, त्यातलं दृश्य केंद्रकीय सजीवामध्ये ह्या कवकांचे जे आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. बहुसंख्य कवक मृतोपजीवी आहेत. मृतोपजीवी म्हणजे कुजलेल्या किंवा अन्न पदार्थावर आपली उपजीविका किंवा मृत शरीरावर आपली उपजीविका भागवतात, त्यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. कुजलेले पदार्थावर त्यांचा शक्यतो कार्बनी जे पदार्थ आहेत ह्या कार्बनी पदार्थ कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते जगतात. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. हे एक विशेष आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर पेशीभित्तिका जी आहे ती कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली आहे. काही कवके तंतुमय असून त्यातील पेशीद्रव्य असंख्य केंद्रकांनी बनलेले आहेत. उदाहरणार्थ जे आता बघितलं आपण की तुकडी म्हणजे अन्न जे आहे आपलं, ह्या अन्नावर बऱ्याच दिवसाचं जर अन्न असेल तर त्याच्यावर पांढऱ्या रंगाचा जो तंतू आपल्याला पाहायला मिळतात. तर ते तंतू कसे आहेत तर ह्या तंतूमध्ये त्याचं शरीर जे आहे ते पेशीमय आपल्याला पाहायला मिळत नाही आणि याच्यामध्ये असे असंख्य केंद्रक आपल्याला पाहायला मिळतात या धाग्यामध्ये. तर काही म्हणजे जे कवके आहेत ते तंतुमय असून त्यामध्ये काय की पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रक पाहायला मिळतात. इथं आपल्याला ही जी बुरशी ज्याला आपण म्हणतो ह्या बुरशीचा उदाहरण घ्यावं लागणार आहे. तर कवक, किनव, बुरशी हे जे आहेत किंवा मक्याच्या फणसावरील बुरशी किंवा जे आपण पावसाळ्यामध्ये शक्यतो पाहतो की ओलसर ठिकाणी असे भूछत्र पाहायला मिळतात. ह्या भूछत्राचा समावेशही कवकामध्येच होतो. तर हे जे
तीन सृष्टी आहेत. कोणच्या? मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक ह्या तिन्ही सृष्ट्या आपल्याला समजल्या आहेत असं मला वाटतंय की ह्या कवकामध्ये आपल्याला बुरशी आपण बऱ्याच वेळेस घरीही पाहिलेली आहे. आपला भाकरीचा तुकडा कुठेतरी पडलेला आहे आणि काही दिवसानं आपण पाहिला की तिच्या पांढऱ्या रंगाची बुरशी जमा होते. त्या बुरशीचा समावेश कवकामध्ये होतो. तर मला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा आणि विषय विज्ञान. आजच्या या तिसऱ्या तासिकामध्ये आपण पहिलं जे प्रकरण सुरू केलेलं आहे, ह्या पहिल्या प्रकरणाची ही तिसरी तासिका आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. याच्यामध्ये आजची ही तिसरी तासिका आहे. या अगोदरच्या तासिकामध्ये रॉबर्ट व्हिटाकर नावाचे जो शास्त्रज्ञ आहे, रॉबर्ट व्हिटाकर यांनी ह्या सृष्टीचं पंचसृष्टीमध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे, ते वर्गीकरणामधले 3 सृष्टी आपण पाहिलेल्या आहेत. कोणची? तर मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक ह्या 3 सृष्टी पाहिलेल्या आहेत. 2 सृष्टी कोणत्या राहिल्या? प्राणी आणि वनस्पती ह्या 2 सृष्टी राहिलेल्या आहेत. त्या आपल्याला या प्रकरणामध्ये त्यांचा समावेश केलेला नाही आणि 8वीला आपल्याला त्या नाहीतही. वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण आपण पुढच्या वर्गामध्ये शिकणार आहोत. तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे पंचसृष्टीमध्ये, त्यातल्या 3 सृष्टी आपण त्यांची लक्षणे सूक्ष्मदर्शक खाली ठेवल्यानंतर त्यांचा आकार कसा दिसतो तेही पाहिलेलं आहे. तर तुम्हाला त्यांची लक्षणं आणि त्यांचा आकार लक्षात असेल की मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक ह्या तिन्ही वनस्पती महत्वाच्या आहेत आणि त्यांची लक्षणंही लक्षात ठेवा तुम्ही. तर आजच्या तासिकामध्ये आपल्याला सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, या तासिकामध्ये सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण पाहायचं आहे. तर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण जर बघितलं आपण तर 5 गटामध्ये त्यांचं वर्गीकरण होतं. जीवाणू, आदिजीव, कवके, शेवाळ आणि विषाणू असं सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. जीवाणू, आदिजीव, कवके, शेवाळ आणि विषाणू ह्या 5 सूक्ष्मजीवांचं 5 गटात जे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे त्यातले एक गट आपण पाहणार आहोत. तर चला अगोदर ते वर्गीकरण समजून घेऊ आपण की सूक्ष्मजीवांचं. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची संख्या आपल्या इतर प्राण्यांपेक्षा सर्वाधिक संख्या आहे. तर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण खरं तर आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे आपण बघितलेलं आहे की आदिकेंद्रकीय म्हणजे ज्यांचं केंद्रक स्पष्ट पाहायला मिळत नाही किंवा केंद्रक पटल ज्यांना नसतं, तर त्याला आपण आदिकेंद्रकी असं म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये स्पष्ट केंद्रक पटल पाहायला मिळतं किंवा केंद्रक स्पष्ट असतं त्याला दृश्य केंद्रकी म्हणतो. तर सूक्ष्मजीवांचं अगोदर काय केलं की 2 गटामध्ये वर्गीकरण केलं की आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवक आणि शेवाळ ह्या गोष्टी आपल्याला पाहायला, हे घटक आपल्याला पाहायला मिळतात. हे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण ज्यांची संख्या इतर प्राण्यांपेक्षा किंवा इतर सजीवांपेक्षा सर्वाधिक संख्या आपल्याला पाहायला मिळते पृथ्वी तलावर. तर एक गट आपण समजून घेऊ. त्या अगोदर आपण काय करू की ह्या सूक्ष्मजीवांचं मोजमाप जे करतो ते कशा प्रकारचं असतं. तर सूक्ष्मजीवांच्या आकारासंदर्भात खालील प्रमाणे आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे की याचे आपण जनरली मीटर आणि सेंटीमीटर ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत, ज्या की कंपास मध्ये आपण स्केल जी आहे आपली मोजपट्टी तिच्यावर आपण पाहतो. इंच दिलेले आहेत, सेंटीमीटर दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला मीटर पण समजतं. तर एका मीटर मध्ये जो 10⁶ मायक्रोमीटर आहे. 1 मीटर बरोबर किती आहेत?
10⁻⁶ मायक्रोमीटर, तर 1 मीटर बरोबर 10⁻⁹ नॅनोमीटर असं सर्वात लहान एकक म्हणता येईल त्याला आपल्याला नॅनोमीटर. आणि याच्यानंतर एक पिकोमीटर आहे ज्याला की पिकोमीटर असं म्हणतो. तर मीटरचे म्हणजे 1 मीटर मध्ये किती नॅनोमीटर आहेत, तर 10⁻⁹ नॅनोमीटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि 1 मीटर मध्ये 10⁻⁷ मायक्रोमीटर पाहायला मिळतात. तर ह्या सूक्ष्मजीवांचं मोजमाप जर लांब असेल सूक्ष्मजीव तर लांबी, गोलाकार असेल तर त्याची त्रिज्या, ह्या आपण कशामध्ये मोजतो, तर मायक्रोमीटर किंवा नॅनोमीटर मध्ये मोजतो. तर हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर चला आपण एक एक सूक्ष्मजीव बघू. सुरुवातीला आपण काय बघू, तर जीवाणू बघू. ह्या जीवाणूचा आकार की 1 mm म्हणजे मिलीमीटर ते 10 मिलीमीटर असा त्याचा आकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे याच्यामध्ये एकच जी पेशी आहे, एकच पेशी स्वतंत्र जीव म्हणून जगते. एक पेशीच प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत आणि ते स्वतंत्र जीवन जगत असतात. काही वेळा तर बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहत करून पण जीवाणू पाहायला मिळतात. आपण बघितलंय की खूप जीवाणू एकाच ठिकाणी आपल्याला जमा झालेले असे पाहायला मिळतात एखाद्या ठिकाणी. तर जीवाणूची जी पेशी आहे ती पेशी कशी आहे, आधी केंद्रकी असते आणि पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. त्याला आपण आधी केंद्रकी पेशी म्हणतो. ज्याच्यामध्ये काय नाहीये, केंद्रक पेशीत केंद्रकही नसतं आणि पटलयुक्त अंगकेही नसतात. त्याला आपण आधी केंद्रकी म्हणतो. तर फक्त पेशीभित्तिका मात्र असते, अशा पेशीभित्तिका असते आणि प्रजनन बहुता द्विखंडीभवन म्हणजे एका पेशीचे 2 भाग होऊन त्याचं प्रजनन होतं. की ही जी एक पेशी आहे, ह्या एका पेशीचं खंड म्हणजे विभाजन होऊन 2 पेशीमध्ये रूपांतर होतं आणि ही प्रत्येक पेशी स्वतंत्र जीवन जगते. ही जी जनक पेशी आहे, ह्या जनक पेशीचे 2 भाग झाले की ही नवजात पेशी तयार होतात. ह्या नवजात पेशी पण स्वतंत्र जीवन जगतात आणि अनुकूल परिस्थितीत हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढ होते. याचे 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. 20 मिनिटामध्ये यांची इतकी अफाट वाढ होते की त्याचं जे प्रजनन आहे ते प्रजनन द्विखंडीभवन पद्धतीने होत असल्यामुळं त्यांची संख्या खूप वेगाने वाढते. जवळपास 20 मिनिटांमध्ये ते दुप्पट होतात. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या पुढचा जो भाग आहे तो बघू. दुसरा जो घटक आहे तो पहा. दुसरं प्रकार जो आहे आदिजीव, ज्याला आपण म्हणतो. ह्या आदिजीवामध्ये माती, गोडे पाणी, समुद्रात म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आदिजीवामध्ये येणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत यांचा आकार कुठून 200 मिलीमीटर इथपर्यंत त्यांचा आकार असू शकतो. की 200 मिलीमीटर पर्यंत आपल्याला ते सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात हे आपल्याला माहित आहे. तर 200 मिलीमीटर पर्यंत ते आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सहज साध्या डोळ्यानेही आपल्याला पाहता येतात. आणि माती, गोडे पाणी किंवा समुद्रामध्येही ते आढळतात. इतर काही तर सजीवांच्या शरीरातही आपल्याला पाहायला मिळतात आणि हे खरं तर रोगास कारणीभूत ठरतात. ज्या सजीवांच्या ज्या शरीरात, प्राण्यांच्या शरीरात जे हे आढळतात ते काय होतंय, त्यामुळं आपल्याला रोग होतो आणि हे रोगास कारणीभूत असू शकतात. हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक सजीव आहेत. याच्यामध्ये एक सजीवच आहेत
अगोदर आधी केंद्रकी पाहायला मिळत होते आपल्याला, की ही असा एकमेव समूह आहे सूक्ष्मजीवांचा जे की दृश्य केंद्रकीय आहेत, पण एक पेशीय आहेत. प्रोटोझोआ प्रोटोझोआंची पेशींची रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात आपल्याला विविधता आढळते. आणि प्रजनन काय होतं, द्विखंडन पद्धतीने इथं पण प्रजनन होतं आणि जीवाणूमध्ये पण द्विखंडन पद्धतीनंच विभाजन होत होतं. इथं आपल्याला अमिबा, पॅरामेशियम किंवा गांडूळ, पाण्यात आढळणारा स्वतंत्र जीवन जगतो तो. हे अँटामिबा हिस्टोलिटिका म्हणून आमाश रोगास कारणीभूत असतो हा जो सूक्ष्मजीव. आणि मलेरिया सारखे जे मलेरिया हिवताप येते आपल्याला, ह्या हिवतापीसाठी कारणीभूत असलेले सूक्ष्मजीवही आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला की प्लॅझ्मोडियम व्हायक्स असे म्हणतात. युग्लिना हे पण स्वयंपोषी आहे. हे आपल्याला युग्लिना नावाचा जे आहे सूक्ष्मजीव, आदिजीव, जे त्यांचा आदिजीवामध्ये समावेश होतो, हे आपल्याला पाहायला मिळतात. तर अमिबा, पॅरामेशियम हे सगळे जे आदिजीव आहेत हे आपल्याला एकतर मातीमध्ये किंवा गोड्या पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये आढळतात. आणि सगळे हे एकपेशीय असून दृश्य केंद्रकीय आहेत. यांच्या रचना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, आकाराने हे वेगवेगळे आहेत. आणि काही तर ही आपल्याला रोगास कारणीभूत आहे, तर काही आपल्याला रोग होत नाही. काही आदिजीव काय होतात, शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये राहतात आणि रोगास कारणीभूत ठरतात. तर हे आदिजीव आपल्या शरीरात वाढले तर आपल्याला ते रोगास कारणीभूत ठरतात असंही म्हणता येईल. तर चला आपण तिसरा घटक बघू. आपण तिसरा घटक सूक्ष्मजीव जे आहे कवक. तर ह्या कवकामध्ये हे 10 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कुजलेले जे पदार्थ आहेत त्या कुजलेल्या पदार्थात कार्बनी पदार्थावर वाढणारी जे बुरशी आहे ते बुरशी म्हणजेच कवक, या कवकामध्ये त्यांचा समावेश होतो. हे कसे आहेत तर याची लक्षणं आहे की दृश्य केंद्रकीय आहेत आणि एकपेशीय सूक्ष्मजीव आहे. कवकांच्या काही जाती आपल्याला नुसत्या साध्या डोळ्यानेही पाहता येतात, तर काही जाती पाहता येत नाहीत. तर मृतोपजीवी असून ते कार्बनी पदार्थावर आपली उपजीविका भागवतात आणि म्हणजे कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करत असतात. मृतोपजीवी म्हणजे मृत शरीरावरती आपली उपजीविका भागवतात. प्रजनन कोण्या पद्धतीने होतं तर याच्या अगोदरचे जे होते तर दोन्ही द्विखंडन पद्धतीने त्यांचं प्रजनन होत होतं. तर कवकामध्ये मात्र प्रजनन हे द्विखंडन आणि मुकुलायन अशा दोन्ही अलैंगिक पद्धतीने प्रजनन होतं. हे ईस्ट, हे ज्याला की मशरूम असं आपण म्हणतो, हे मशरूम, ईस्ट, बुरशी हे तंतू, हे जे आहेत उदाहरणं, हे सगळ्या उदाहरणाचा समावेश कवकामध्ये होतो. ह्या बुरशीचं जर सांगायचं झालं तर हे काय आहे की हे जे तंतू आपल्या खाद्यपदार्थावर वाढतात, हे तंतू मध्ये त्याचं शरीर जे आहे ते पेशीमय नाहीत. ह्या तंतूला जर बघितलं आपण तर ह्या तंतूमध्ये असे असंख्य केंद्रक आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो घटक आहे सूक्ष्मजीव तो म्हणजे शेवाळ, जे की आपल्याला पाण्यामध्ये पाहायला मिळतं. हे दृश्य केंद्रकीय आहे, एकपेशी आहे आणि स्वयंपोषी आहे. याच्यामध्ये हरित लौकी असल्यामुळं हे काय आहेत, सर्व म्हणजे स्वयंपोषी आहेत. याच्यामध्ये स्पायरोगायरा, क्लोरेला,
हे जे आहेत ते आपल्याला शेवाळ याच्यामध्ये समावेश झालेला पाहायला मिळतं. ह्या पेशीमध्ये हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया होत असते. शेवाळांच्या थोड्या प्रजाती एक पेशी आहेत, तर सर्व शेवाळ बहुपेशीमध्ये यांचा समावेश होतो. खूपच थोड्या प्रजाती आहेत ज्या की आपल्याला एक पेशीय पाहायला मिळतात. आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं ते आपल्या स्पायरोगारांचे असे धागे आपण पाहिले असताना वाहत्या पाण्यामध्ये, तर त्याचाही समावेश शेवाळामध्ये होतो, जे की आपल्याला साध्या डोळ्यानं पाहता येतं. सूक्ष्मजीवांचा जो 5वा प्रकार आहे तो विषाणू, ज्यांचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर इतका आहे. हे विषाणू म्हणजे जवळपास सर्व प्राण्याच्या रोगास कारणीभूत ठरतात. की हे विषाणू खरं तर सजीव मानले जात नाहीत आणि ते निर्जीव ही मानले जात नाहीत. सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही सजीव म्हणलं तरीही त्यांचा समावेश निर्जीवामध्ये होतो का असा आपल्याला संशय आहे, आणि निर्जीव म्हणलं तरी त्याची उत्पत्ती पाहिली तर DNA आणि RNA मध्ये होते, म्हणजे प्रथिनामध्ये होते. त्यामुळे ते निर्जीवही म्हणता येत नाही, त्यांच्या सीमेवर आहेत असं म्हणावं लागणार आहे. मात्र त्याचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. खर तर ह्या सूक्ष्मजीवशास्त्रात त्यांचा अभ्यास होतो. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त ते इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकानेच दिसू शकतं. म्हणजे जे आपल्या शाळेमध्ये साधा सूक्ष्मदर्शक असतो किंवा संयुक्त सूक्ष्मदर्शक असतो, ह्या साध्या आणि संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये हे विषाणू आपल्याला पाहता येत नाहीत. त्याला पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचाच वापर करावा लागतो. स्वतंत्र कणाच्या रूपामध्ये आढळतात. विषाणू म्हणजे DNA म्हणजे डीऑक्सी रायबो न्यूक्लिक आम्ल किंवा RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू म्हणजेच विषाणू. त्याला आवरण असतं, तर प्रथिनांचं आवरण असतं. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवत असतो आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती बनवतो. त्यामुळं त्यांचा विलाज करणे किंवा त्याला मारणे आपल्या पेशीमधून, तर ही कधी कधी खूप वेळ लागतो त्याचा नष्ट करण्यासाठी. त्यानंतर यजमान पेशींनाही त्या नष्ट करू शकतात. या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा पेशींना संसर्ग करतात. ज्या पेशीमध्ये हे विषाणू शिरतात त्या पेशीचा काय करतात, त्या पेशींना नष्ट करतात आणि त्यांची प्रतिकृती म्हणजे त्याच्यातून मुक्त होते आणि मुक्त विषाणू पुन्हा पेशींच्या संवर्गात येतात. तर आपल्याला याच्यामध्ये विषाणूमुळे वनस्पती आणि प्राण्यांना असे विविध प्रकारचे रोग होत असलेले आपल्याला पाहिलेले आहेत. आपल्याला आपल्या सगळ्यांच्या अन्न पदार्थामध्ये टोमॅटोचा समावेश होतो आणि टोमॅटोला आलेले असे पांढरे डाग आपण पाहिलेले आहेत, ज्याला की विल्टा विषाणू असं आपण म्हणतो. हे विल्टा विषाणू आपण आपल्या टोमॅटोवर बऱ्याच वेळेस बघितलेले आहेत. तर विषाणू हे इतर 4 सूक्ष्मजीवांपेक्षा सर्वात घातक आहे आपल्या शरीरासाठी किंवा प्राण्यांच्या शरीरासाठी, आणि याच्यापासून जास्तीत जास्त रोगराई पसरते, जे की सजीव आणि निर्जीव यांच्या सीमेवर आहेत. जिवंत वनस्पती किंवा पेशी यांच्या वनस्पती किंवा प्राणी यांच्या पेशीमध्ये राहून ते काय करतात, आपलं जीवन जगतात आणि प्रथिनाची
वेगवेगळी प्रतिकृती, असंख्य प्रतिकृती बनवतात. त्यामुळं ते यजमान जी पेशी आहे, ज्या पेशीमध्ये त्या शिरल्या त्या पेशीलाही कधी कधी नष्ट करतात. त्यामुळे हे सर्वात घातक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सूक्ष्मजीवांचे जे 5 गट पाडलेले आहेत, त्या 5ही गटाचा थोडक्यात आपण आढावा घेतला आणि त्यांची लक्षणं पाहिलेले आहेत. तर ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला, मला वाटतंय की वर्ग 8वीतलं जे पहिलं प्रकरण विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये आहे मधलं आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण, तर हे मला चांगल्या प्रकारे समजलं असेल असं मला वाटतं. काही जर असेल तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये करा. ह्या व्हिडिओच्या खाली अगोदरचे जे 2 व्हिडिओ आहेत त्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. जर पाहिल्या नसताल तर अवश्य पहा. धन्यवाद.